जनरली शनिवारी टिफिन बनवायचं काम पडत नाही, पण म्हटलं आज नाश्त्याला थोडंसं काहीतरी देऊया, तर मग मेथीचे पराठे देण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी सगळ्यात आधी हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, धने, जिरे आणि मीठ याची मस्तपैकी मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतली. एक जोडी मेथी तोडून छान धुवून तिला बारीक चिरून घेतलं. त्यामध्ये एक किसलेला बटाटा टाकला. तर मी जनरली उकळलेला बटाटा टाकते, पण सकाळची घाई होती आणि एकच बटाटा काय उकळावा म्हणून किसूनच टाकला. त्यानंतर आपण जी चटणी बारीक केली होती ती टाकली. तिखट, मीठ, गरम मसाला, हळद टाकलं, कलोंजी, ओवा, तीळ टाकले, 1 ते 2 चमचे तेल टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार. त्यानंतर यामध्ये मी चकलीची भाजणी टाकली. तर दिवाळीच्या वेळेस जी चकलीची भाजणी बनवते मी ती थोडी उरू देते, कारण ना मला पराठ्यामध्ये ती भाजणी टाकली की त्याची टेस्ट फार आवडते. तर 4 चमचे मी भाजणी टाकली. याऐवजी तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन टाकलं तरीही चालेल. 4 वाट्या मला गव्हाचं पीठ लागलं आहे. सगळं मौसूद भिजवलं. भिजवलेल्या पिठाला 10-15 मिनटं रेस्टवर ठेवलं आणि त्याचे खमंग पराठे बनवले.